नमस्कार मित्रांनो, आम्ही चालले भागवती पादयात्रेला. तर आम्ही एवढे मित्र आहे, सगळे मोरखंडी गावातून निघाले. आम्ही जॅकेट केलेले. तर दिवस पहिला आजचा. तर याच्या पुढे असंच दाखवत राहील. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. भाग्यवंती माता की जय. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. तर मित्रांनो, आमचा ग्रामदेवतेचं मंदिर आहे, दर्शन करायला आलो आम्ही. तर जाते वेळेस सगळे आरती करून जाणार आहे गावातनं. तर बघू शकता इथं आरती चालू आहे सध्या. तर आरती करून झाल्यानंतर आम्ही सगळेजण जाणार आहेत. पुढं गाडी बिडी थांबलेली आहे, बॅग बिग टाकणार आहे गाडीमध्ये. तर बघू शकता असं सगळे मित्रमंडळ आहे आम्ही. ते बघू शकता हलग्या बिलग्या लावलं होतं जोरात एकदम, जरा नाचत दिसत एन्जॉय करत गेलो. तर बघू शकता हा मंदिराचा परिसर आहे. तर माणसं आता सध्याला कमी दिसणार आहेत, पण पुढं पुढं खूप जास्त दिसणार आहेत. हा बघू शकता तुम्ही, हा गाव आहे. तर इथं गाडी बिडीमध्ये सामान बिमान टाकलेलं आहे मी, बॅग बिगं. तर आम्ही पुढं चाललो आहे सगळं आता. तर बघू शकता असंच बघत राहा व्हिडिओ बघा. फुल एन्जॉय करायला लागल्यात, नाचायला लागल्यात पोरं. हलगेवाले होते सोबत, गावच्या बाहेर परत सोडत आले होते आपल्याला. गावची कमान आहे शेवटी. इथे एकदा आरती होणार आहे, डायरेक्ट थेट आम्ही जाणार आहे दुसऱ्या गावामध्ये. तर किती पब्लिक आहे तुम्हाला आता बघू शकता तुम्ही. बघा पब्लिक खूप आहे. वाटलं होतं आम्हाला कमी पहिलं सुरू त्या गावातल्या आरतीला कोणी नव्हतं. इथं आता सगळेजण जमलेले आहेत. तर बघू शकता एवढं. हे बघा, हे गावची कमान आहे. कर्नाटकमध्ये गाव पडते आमचं. मोरखंडी गाव आहे, तालुका बसव कल्याण, जिल्हा बिदर. आम्ही चाललो आहे श्री क्षेत्र भाग्यवंती, दत्तरगी भाग्यवंती. हे बघू शकता परत आम्ही चहा प्यायला थांबलो होतो वाटामध्ये. परत मित्र होते इथं सगळे. तर लय थकले होते. मी परत विचारत होतो त्यांना की पाय बे काय म्हणतात, म्हणजे पाय बे सांगत होते की हाय थोडं फार दुखत होतं. ते विचारत होता माईक चालू आहे का नाही. मी म्हणलो तू बोलत राहा, फक्त माईक सगळं चालू आहे, कॅमेरा समोर आहे. तो बोलला, मग मी थोडंच बोलतो. परत बाकीच्यांना बोलायचं मी. परत बाकीचा मित्र थोडं बोलला. ते म्हणलं चहा बी प्यायला थांबले. चहा बी पिलो. बिल केले एका मित्राने, त्यानेच दिलेले सगळ्यांचे बिल. आम्ही सगळे चहा बिस्किट केलेले. परत डायरेक्ट मुक्कामी ठिकाणी झोपलेले दिसत असतो आम्ही, कारण की जेवण बिवण केलं होतं तिथं काही व्हिडिओ केले नाही. पाय बी दुखत होते. बघा माझा मित्र पाय सोडत होता. तो म्हणत होता की बाबा भावाचा पाय सोडले. बाबा चोळ म्हणलो मी पण. बघा कसं कसं. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता, पण पुढं असंच बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.